हॅलो. सो आजचा एपिसोड बराच वेगळा आहे दॅन आर युजल एपिसोड्स. आज गेम्स नाही आहेत, आज फार आय डोंट थिंक खूप जोक्स आणि हसणंही फार असणार आहे. इट्स अ लिटल सिरियस एपिसोड आजचा. सो मी आणि युतिका एकमेकांना 3 वर्ष ओळखतोय साधारण, आणि इन दिस पिरियड वी हॅव वर्कड ऑन डिफरंट थिएटर प्रोजेक्ट्स, शॉर्ट फिल्म्स, ऍड्स, ब्रँड व्हिडिओज, नाव इवन द डबा स्पेस जे छान चाललंय थँक्स टू यू गाईज. सो बट या सगळ्या जर्नीमध्ये जेव्हा पण आम्ही ऑफ कॅमेरा डिस्कशन्स केले तेव्हा वी ऑलवेज हॅड अ फ्यू कन्सर्न्स अबाउट सोशल मीडिया, about the मेंटॅलिटी ऑफ ऑडियन्स, कोण आपलं audience, कंटेंट कसं बघतंय, कसं परसिव्ह करतंय, ओव्हरऑल इंडस्ट्री. आणि ॲट अ पॉइंट इट वॉज नॉट जस्ट अबाउट की बिझनेस अफेक्ट होतोय किंवा काय होतंय. इट वॉज मोर अबाउट मेंटल अँड इमोशनल चॅलेंजेस दॅट वी फेल्ट वाईल वर्किंग आता रिसेंट टाइम्समध्ये. आणि not just us as like individuals, but I think when we say us, it's a much bigger community that we would represent today in our conversation. So त्यामुळेच म्हटलं जरा ऑडियन्सशी गप्पा मारूया, आमचे पॉइंट्स ऑडियन्सला सांगूया, होपफुली कमेंट्समध्ये तुमचे पॉइंट्स आम्ही ऐकू. जरा आमची सिरियस बाजू पण दिसली पाहिजे लोकांना, की आम्ही नुसते मस्ती मज्जा नाही करत, पण आम्ही जरा सिरियस टॉपिक्सवर पण बोलतो. सो युतिका, येस, आय हॅव अ फ्यू क्वेश्चन्स फॉर यू. ओके. ॲज अन ॲक्टर, म्हणजे तू ॲज अन ॲक्टर, मी नाही ॲज अन ॲक्टर. आहेस की तू पण. ओके. I would like to know, how do you get assignments? How do you get your new projects? मग ते फिल्म्स असतील, थिएटर प्रोजेक्ट्स असतील, किंवा मग शॉर्ट ॲड्स असतील, किंवा सोशल मीडिया कंटेंट असेल, पार्टनरशिप कंटेंट असेल. सो तो ॲक्च्युली व्हॉट्स युअर प्रोसेस ऑफ गेटिंग दॅट रोल ऑर गेटिंग दॅट गिग, आणि हाऊ डज इट व्हॅरी एव्हरी फॉर लाईक ऑल दीज डिफरंट सिनारिओज? सो जेव्हा मी पहिल्यांदा इंडस्ट्रीमध्ये जॉईन केलं, इट वॉज बिकॉज ऑफ माय मदर हू वॉज ऑलरेडी अ पार्ट ऑफ द इंडस्ट्री. सो आधी तिच्या कॉन्टॅक्ट्समुळे मला जरा एक बूस्ट मिळाला. शी इंट्रोड्यूस मी टू अ राईट सेट ऑफ पीपल हू कॅन गाईड मी, हू कॅन मेंटोर मी इन अ गुड वे. आणि सो आय गेस त्यांच्याशी ओळख करून, त्यांच्याशी मैत्री करून, सो इन्स्टेड ऑफ कॉन्टॅक्ट्स दे आर मोर ऑफ फॅमिली अँड फ्रेंड्स फॉर अस, विच पीपल इग्नोर और लाईक पीपल डोंट नो अबाउट. सो आधी तर त्याच्यामुळे झालं होतं. मग इव्हेंच्युअली जसं मी पण मग हळूहळू माझ्या लेवलला मी जेव्हा काम करायला सुरुवात केली, लाईक शॉर्ट फिल्ममुळे, किंवा लाईक हळूहळू इंस्टाग्रामवर मी काहीतरी थोडेसे ट्रायज दिले. आय गेस सोशल मीडियामुळे जास्ती मला कॉन्टॅक्ट्स मिळाले, जास्ती कनेक्शन्स मिळाले. आधी मग सगळे मी असे अनपेड प्रोजेक्ट्स करून, अनपेड कोलॅबोरेशन्स करून केलं. आय थॉट लाईक लेट्स बिल्ड अ पोर्टफोलिओ फर्स्ट. आपण लाईक लोकांनी आपल्याला का पैसे द्यायला पाहिजे एका पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी. सो आय वर्कड माय वे थ्रू दॅट. मग हळूहळू वाटायला लागले की ओके, नाव आय एम इन अ पोझिशन राईट नाव वेअर आय कॅन चार्ज फॉर द वर्क आय डू. सो आय गेस मग त्याच्यामुळे हळूहळू नेटवर्किंग झालं, सोशल कनेक्ट्स वाढले, लोकांना काम दिसायला लागलं की हिच्यात आहे पोटेन्शियल. लाईक जस्ट बिकॉज हिची आई इंडस्ट्रीमध्ये आहे डझंट मीन ती असलीच पाहिजे. म्हणजे लोकांना पोटेन्शियल दिसलं माझ्यात, आय होप. म्हणून मग त्यांना झालं की लेट्स गिव्ह हर अ ट्राय. आणि मग इव्हेंच्युअली मग लोकांना काम आवडायला लागलं. सो मग परत रिपीट काम मिळायला लागलं. बट मग यामध्ये जे तू मेन्शन केलंस की इनिशियली युअर मदर इंट्रोड्यूस्ड यू टू द राईट सेट ऑफ पीपल, बट नो डाऊट दॅट इंट्रोडक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट लोकांना मग बरेचदा असा गैरसमज होतो की अरे ही तर काय ओळखीतनं आली आहे, किंवा अरे हिला, म्हणजे जे एक टिपिकली आपल्याकडे खूप इझिली नेपोटिझमचा जो ठप्पा लागतो, तर इंट्रोडक्शन होणं आणि त्यातनं खरंच काम कन्वर्ट होणं, ही जर्नी काय आहे? एक्झॅक्टली. सो द थिंग विथ नेपोटिझम इज, ठीक आहे तुमचे कॉन्टॅक्ट्स आहेत, तुमच्याकडे भरपूर लोक आहेत, सगळे तुझे काम बघतात, पण ॲट द सेम टाइम इट्स लाईक हाऊ कॅन आय प्रूव्ह माय लेवल ऑफ वर्क टू दोज पीपल. म्हणजे जरी मी आईची मुलगी असले तरी हिला का आम्ही घे, सगळेच जण आईचीच मुलं असतात. हिला आम्ही का घ्यावं, तिच्यात आहे का टॅलेंट, तिच्यात ते स्किल्स आहेत का, ती करते का काम चांगलं. सो ते बघूनच मग लोक घेतील. इनफॅक्ट इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू कीप प्रूव्हिंग माय सेल्फ. मग मी त्यांना माझ्या ऑडिशन्सचे व्हिडिओज पाठवते, मी त्यांना पाठवते की हे बघ मी आज हे केलं, आज मी हे ट्राय केलं, व्हॉट डू यू थिंक. ते म्हणतात गुड, यू कॅन डू बेटर, गुड इम्प्रूव्हमेंट. सो ते पण मला उगाच झाडावर चढवत नाही.
And then you also mentioned the impact of social media in your overall आत्तापर्यंतची journey and growth. तर how much has it been good and how much has it been bad? See, social media is very good for you if you use it the right way. आता जर का मी चांगल्या प्रकारचं प्रमोशन केलं माझ्या स्वतःबद्दल किंवा मी ऍक्टिंग करते, मॉडेलिंग करते, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून पण काम करते, डान्सर आहे, सो इफ आय शोकेस दॅट टॅलेंट ऑर इफ आय शोकेस द लेवल ऑफ वर्क आय डू, मग येतात लोक, मग मला येतात मेसेजेस की मॅम वगैरे पण करतात कधी कधी, सो ते अवघड होतं, बट येतात की आमचं असं ब्रँड आहे, वुड यू लाईक टू बी अ पार्ट ऑफ इट. पण हा सोशल मीडियाचं असं एक होऊ शकतं की ॲज अन ॲक्टर लोकांना वाटतं की मी कंटेंट क्रिएटर पण आहे, जे मी नाही आहे व्हेरी ऑनेस्टली. आय लाईक टू बी नोन ॲज अन ॲक्टर, ॲज अ परफॉर्मर. पण लोकांना असं झालं की यार ही ॲक्टर चांगले पण हिचे फॉलोअर्स कमी आहेत, सो ह्याच्यामुळे माझे बरेच प्रोजेक्ट्स हातातून पण गेलेत की हिचे तेवढे फॉलोअर्स नाही आहेत, सो रीच तेवढा मिळणार नाही आम्हाला. सो माझं काम कितीही चांगलं असेल किंवा मी कितीही जेन्युइनली काम केलं तरी फॉलोअर्समुळे मग जरा एक रिस्ट्रिक्शन होतं माझं किंवा मग हातातून काम जातं. सो दॅट्स downside. Yeah. And now that you have mentioned followers आणि या सगळ्या गोष्टी, I'll keep it very raw with the audience, with you, and I don't want to filter it out with some sober words. So I think there are a few people on social media, right, ज्यांचा whole content is based on either partial nudity or showcasing their body, basically. I'm again not against the bold content or the fashion content if you want to, if you're producing any of that, but काही लोक specifically target करतायत मेल ऑडियन्सला थ्रू by putting your camera at certain angles, by showing certain parts of your body. आणि असं कुठेतरी दिसतं की मग देन जेव्हा ब्रँड इंटिग्रेशन्स, कोलॅबरेशन्स आणि प्रमोशन्स या सगळ्या मार्केटिंगवाली साईड जेव्हा आपण एक्सप्लोर करतो ऑफ द ऍक्टिंग इंडस्ट्री, विच इज अ मेजर पार्ट, बिकॉज फिल्म्स रोज येत नाहीत. एव्हरी डे ब्रेड अँड बटर इज ऍडव्हर्टाइजमेंट्स अँड मार्केटिंग आणि या सगळ्या गोष्टी. सो जेव्हा याबद्दल आपण बोलतो, अँड सो डू यू थिंक दॅट दोज क्रिएटर्स आर बिकमिंग अ कॉम्पिटिशन फॉर यू? सो कंटेंट क्रिएशन आणि ॲक्टिंग आर लाईक टू व्हेरी डिफरंट थिंग्स. आय वॉन्ट टू बी नोन ॲज अन ॲक्टर. काही लोकांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही कंटेंट क्रिएटरच आहोत. सो माझ्या फील्डशी एवढं निगडीत नसेल ते की दे विल बी अ कॉम्पिटिशन ऑर अ थ्रेट टू मी. बट इफ यू टॉक अबाउट सोशल मीडियावर ऑर लाईक इंस्टाग्राम पर से, की इंस्टाग्रामवर हिचा प्रेझेन्स कसा आहे आणि इंस्टाग्रामवर ह्या कंटेंट क्रिएटरचा प्रेझेन्स कसा आहे. सो अर्थात त्या पर्टिक्युलर ब्रँडसाठी लोक ते इंस्टाग्राम फॉलोअर्सच बघणार, कारण का त्यांना तेवढे रीच आहे, तेवढे फॉलोअर्स आहेत. टॉकिंग अबाउट बोल्ड कंटेंट, सी आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, मला पण एका ॲड शूटसाठी मला पण थोडेसे बोल्ड कपडे दिले होते घालायला. इट वॉज फॉर अ गेमिंग शो, सो तो जॉनरच वेगळा होता. सो तर गेमिंग शोचं आहे तो फील्डच तसा आहे की थोडे बोल्ड कपडे घालायला लागतात. सो असं नाही की मी विरुद्ध आहे लोकांचे जे बोल्ड कपडे घालून कामं करतात, मी स्वतः गेली आहे त्या थ्रू. पण इट डिपेंड्स की तुम्ही कुठल्या प्रोजेक्टसाठी काम करताय, कुठल्या जॉनरासाठी काम करताय. I think in the end it's also about intention. I think in the end it comes down to the intention. जर आता उद्या what they want to show, like त्यांचा पर्पस काय आहे त्या पर्टिक्युलर कंटेंटच्या मागचा, दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे उद्या फॉर एक्झाम्पल लेट्स से कोणीतरी ड्युरेक्स साठी ऍड करतंय, तर यू कॅनॉट टेल देम की नाही सलवार कुर्ता घालून ऍड करा, इट्स नॉट गोइंग टू वर्क दॅट वे. बट देन टू ईच देअर ओन. देन जसं आपण म्हटलं की there is a high rate of rejection in the industry, maybe because of content creators ना priority मिळण्यात असेल to certain extent म्हणूया, or in generalच competition खूप जास्त आहे, that there is a high rate of rejection. So like how do you keep going through that, की म्हणजे आज एक ऑडिशन पाठवली, उद्या सकाळी कळलं की नाही सिलेक्ट झालंय, त्या दिवशी ऑडिशन पाठवली तरी परत कळलं नाही सिलेक्ट झालं, अँड देन अगेन यू हॅव टू वेक अप थर्ड डे अगेन सेंड अ न्यू ऑडिशन. So how do you keep up with it? कितीही छान परफॉर्म केलं तरीही समोरच्यांना ते आवडेल असं नाहीये. खूपदा रिजेक्शन्स मिळाले बिकॉज क्लायंटला मे बी मी आवडले नसेल किंवा क्लायंटची वेगळी डिमांड असेल. आतापर्यंत खूप अशा ठिकाणी मी अप्लाय करून ठेवले फॉर मॉडेलिंग प्रोजेक्ट्स ऑल्सो,
की क्लायंटच्या अप्रुव्हलसाठी आम्ही थांबलोय. सो तसं कोणाला ब्लेम पण नाही करू शकत, बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे इट्स देअर ब्रँड ऑर इट्स देअर नेम दॅट वी आर वर्किंग फॉर. सो दे आर ऑल्सो आन्सरेबल, आणि त्यांना पण त्यांचं प्रोजेक्ट, त्यांना पण त्यांचं काम आउटपुट चांगलं असलेलं पाहिजे. सो वाईट वाटतं, नो डाऊट. आज सकाळी पण मी 2 लोकांना प्रोफाईल पाठवली, पण रिप्लाय येतोच असं नाही. खूप त्रास होतो, नो डाऊट अबाउट दॅट. बट एक्सेप्टन्स सुद्धा मी आता हळूहळू शिकते. असं नाही की मी एक्सेल केलंय, पण एक्सेप्ट करावं लागतं की नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू लाईक यू, नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू सिलेक्ट यू. सो यू जस्ट हॅव टू कीप गोईंग, यू हॅव टू कीप प्रूव्हिंग युअर सेल्फ टाइम अँड अगेन, कीप पॉलिशिंग युअर ओन क्राफ्ट. And one last question before we move to the second segment. Ki OTT platform. We all are consuming content on OTT platforms. मग अगदी छोट्यापासून मोठे खूप प्लॅटफॉर्म्स आहेत. So being an actor, what do you think, like how those OTT platforms have played a role in your career? OTT in a way is a very good thing, कारण की वेगवेगळ्या सिनेमा बघता येतील, वेगवेगळे कंटेंट आपल्याला बघायला मिळतात. बट ॲट द सेम टाइम कॉम्पिटिशन पण खूप आहे, आणि OTT इतका त्याचं अप अँड कमिंग झालं की एक वेळ तुम्ही काय म्हणतो, एक वेळ तुम्ही सिरियलमध्ये नाही जरी काम केलं तरी तुम्ही OTT मध्ये काम केलं म्हणजे अजून एक स्टेप तुम्ही वर गेला, असं पण मी एका ठिकाणी बघितलं होतं ना. लोकांचं सिरियल म्हणजे अच्छा सिरियलमध्ये काम करताय, ओके, गुड इनफ. पण OTT मध्ये काम केलंय तुम्ही, म्हणजे आता मी स्वतः एका वेबसिरीज मध्ये काम केलंय. सो असं अच्छा OTT वर आहे, ओ ZEE5 वर आहे, ओ नाईस. म्हणजे ते OTT एकदम असं वर गेले, रेप्युटेशन झालंय त्याचं खूप. सो आता प्रश्न संपलेले आहेत माझे. इट्स नाऊ अन ओपन डिस्कशन. नाऊ आय एम ऑफिशियली डन विथ द क्वेश्चन्स. की व्हॉट डू यू थिंक अबाउट जे प्रेशर आपल्यावर असतं कॉन्स्टंटली टू क्रिएट अ हुक विद इन फर्स्ट 3 seconds while uploading any content? लाईक आय सेड, आता कंटेंट क्रिएटर्सचं इतकं प्रमाण वाढलंय की खूप कॉम्पिटिशन झालं की यार आम्हाला जे दाखवायचंय, आम्हाला जे सांगायचं ते आम्ही विदिन द फर्स्ट 3 to 5 seconds मध्ये कसे दाखवतोय, खूप वाढले. आणि आय डोंट नो ते चांगल्या प्रकारे वाढले का वाईट प्रकारे वाढले, ते नॉट रिअली शुअर. पण मला हे क्लिकबेट कल्चर जे आहे किंवा जे फर्स्ट 3 seconds मध्ये हुक क्रिएट करणं हे जे आहे, त्याच्यामुळे म्हणजे मला असं एक रिअलाइज झालं की इट सेज अ लॉट अबाउट us as an audience rather than the creator. म्हणजे मी हे रिसेंटली खूप बघितलं आणि इट रिअली बॉदर्ड मी की आर्टिस्ट्स आहेत, they are doing beautiful paintings, they are doing wonderful artworks, they are doing something really great, but for that they have to showcase that art through adding some kind of clickbait before it. की म्हणजे कोणीतरी लाईक अगेन जसं आता त्याच्यातला एक जो फिमेल सेक्शन ऑफ आर्टिस्ट आय सॉ वॉज अगेन युझिंग थोडंसं की तरी डीप नेक कपडे घालून मग ते पेंट करतायत आणि मग लोक एकदा थांबले की ते आर्ट त्यांचं दाखवतायत. किंवा कोणीतरी असं काहीतरी उलटं कॅनव्हास पकडलाय आणि मग ओ यू रिअली वॉन्ट टू सी माय आर्ट वर्क, आणि मग ते हळूहळू टर्न करतायत आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यात मला खरंच असं म्हणजे मला वाईट या गोष्टीचं वाटलं की ॲज अन आर्टिस्ट इफ यू हॅव टू टेक हेल्प ऑफ दीज थिंग्स जस्ट टू शोकेस युअर आर्ट, तर इट सेज अ लॉट अबाउट अस ॲज अन ऑडियन्स की आपण कशाला प्रायोरिटी देतोय आणि काय बघण्यासाठी आपण 3 सेकंदाच्या पुढे थांबतोय. ऑब्व्हियसली लोक त्याच प्रकारे कंटेंट शोकेस करणार ज्या प्रकारे तुम्ही बघताय. मध्ये क्रिएटर्स पण असं म्हणतील की दिस इज व्हॉट द ऑडियन्स वॉन्ट, सो आम्ही मग असंच करणार. एक्झॅक्टली, बिकॉज दॅट इज ट्रेंडिंग, ते बघितलं जातं. सो कधी कधी मग कॉम्प्रोमाइज पण करावं लागत असेल काय काय कंटेंट क्रिएटर्सना की ऑडियन्सलाही अशाच गोष्टी आवडतात, सो तुम्ही असं बदला. मी ॲक्च्युली बरेच लोक बघितलेत ना ज्यांचा पहिले कंटेंट वॉज समथिंग completely different आणि they got no traction, they got no reach, they got no views, they got no audience. काही लोक खूप सुंदर सिंगर्स होते, काही लोक खूप सुंदर डान्सर्स होते. म्हणजे इवन आजही मी म्हणजे लाईक आय सजेस्ट दिस टू ऑल दी ऑडियन्स की तुम्ही कधी पण इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना एखादा बोल्ड कंटेंट तुम्हाला दिसतोय ना एखाद्या पेजवरती, ॲक्च्युली टेक आउट अ फ्यू मिनिट्स, क्लिक ऑन दॅट पेज, गो टू द बॉटम, सी हाऊ दे स्टार्टेड.
सी त्यांचा हा जो सगळा बोल्ड कंटेंट आणि जे आता ज्याला क्रिटिसाइज होत आहेत ज्या गोष्टी त्याच्या खाली काय कंटेंट होता. आणि यू विल सी सम ऑफ देम आर सिंगर्स, काहीतरी कुठेतरी छान बसून गाणं म्हणून दाखवत आहे, कोणीतरी डान्स करून दाखवत आहे आणि त्याला व्ह्यूज बघायला ना काहीच नाहीयेत. द मोमेंट दे स्विच त्यांचा रीच खूप जास्त वाढलेला आहे. आणि अगेन दिस गोज बॅक टू द व्हेरी कोर ऑफ इट की ऑडियन्स काय बघायला थांबतोय. आणि याच्यामुळे ना म्हणजे आत्ता हे मला कालपर्यंत कम्प्लिटली आय वॉज नॉट अवेअर अबाउट दिस पार्ट आणि हे डिस्कशन वगैरे तर होणारच होतं. बट काल मला एक सो देर इज दिस यूट्यूब क्रिएटर लक्षय चौधरी आणि आय फॉलो हिज कंटेंट क्वाईट अ लॉट. आय वॉच हिम, हिज रिअली गुड क्रिएटर. आणि त्याचा एक व्हिडिओ काल मी बघितला. फ्रॉम देअर आय गॉट टू नो अबाउट की हे पण चाललंय इज ऑनलाईन बेगिंग. म्हणजे ऑनलाईन बेगिंग इज लिटरली रस्त्यावरचं जे काय आपल्याला सिग्नलवर लोक भीक मागताना दिसायची ते आता युट्यूबच्या लाईव्ह स्ट्रीमवर होत आहे. हे लोक बसलेत लिटरली, मी सांगतो तुला, समजा आपण असे बसलोय इकडे एक QR कोड खोचून ठेवलाय समोर त्यांनी, जो एकदम छान फोकसमध्ये कॅमेराला दिसतोय. लोक त्यांना 2-2, 5-5 रुपये देतात QR कोडवर. नॉट इव्हन किडिंग. 10 पैशाचं एक मी बघितलं ट्रान्झॅक्शन. आणि ते लोक त्यांना अरे युतिका बेन थैंक आपने मेरे को ये 2 रुपये दिए है, थैंक अगली बार 200 भी दे के जाना. दिस इज द कंटेंट विच इज देअर गोइंग व्हायरल ऑन YouTube लाईव्ह स्ट्रीम्स. हे नव्हतं माहिती मला. दिस इज वॉट हे काय चाललंय यार, म्हणजे सिरियसली. आणि देन यू गो अँड थिंक अबाउट सोसायटीमध्ये काय चाललंय, सोसायटीमध्ये काय टाईपचं ऍक्च्युअल, म्हणजे आपण अगेन वी गो बॅक अँड talk about the mentality. And why we want to talk to like the audience mainly is because तुम्हाला जर असं वाटत असेल ना की म्हणजे हे 5 रुपयाचं तुम्ही डोनेशन दिलं, अरे हे तर आम्ही सिग्नलवरही कोणाला पैसे दिले असते, ते आम्ही ऑनलाईन दिले, आम्ही दान केलं, आम्ही चॅरिटी केली, आम्हाला खूप छान वाटलं हे करून. What you guys are doing is you are motivating other people to not work. ओके, आता डिग्निटी ऑफ लेबर आणि या सगळ्या कम्प्लिटली हे आहेतच मुद्दे, जे कन्सर्न्स आहेतच. पीपल ऍक्च्युली पे देम. पीपल सुपर चॅट देम. 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 120 रुपये, 200 रुपये, गॉड नोज व्हॉट इज हॅपनिंग. बट येस, अँड देन यू गो अँड थिंक ऑफकोर्स यार ज्याला क्रिएटर बनायचंय तो तर कुठला पण वे शोधेल ना टू क्रिएट समथिंग टू स्टे रेलेव्हंट. हा ना, टू ग्रॅब पीपल्स अटेन्शन. And then comes the people. For me, this is where I draw the line. Okay, so if anyone is wondering, याच्या पुढचं जे पॉइंट आहे ना, that's where I draw the line. की Instagram thumbnail मध्ये लोक रिलेशन्सचे नावं मिसयूज करतात. मॉम अँड सन व्हिडिओ, फादर अँड डॉटर व्हिडिओ, काय सिबलिंग्स, father-in-law, a day with my father-in-law. आणि the problem is these people exactly know ते काय टार्गेट करतायत. These people exactly know त्यांचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, कोण लोक काय इंटेन्शननी तो कंटेंट बघणार आहेत, कुठल्या टाईपच्या वेबसाईट्सवरती किंवा डोमेन्सवरती असा कंटेंट याआधी यूज झालेला आहे. आणि आता ऑन अ पब्लिक प्लॅटफॉर्म बाय क्लिकबेटिंग ऑन दॅट कंटेंट. आणि इट्स नॉट इवन की फक्त क्लिकबेट आहे. द प्रॉब्लेम इज आतमध्ये कंटेंट पण तसाच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मॉम अँड सन असून सुद्धा पण ते मॉम अँड सन सारखे वागत नाहीत. एक्झॅक्टली, म्हणजे एक्झॅक्टली कॅप्शन वेगळं आणि तुमचं जे कंटेंट आहे ते वेगळंच आहे. मॉम अँड सन हॉरिफाइंग टू वॉच. आणि मॉम अँड सन या टायटलच्या अंडर तुम्ही एखादी अशी काय म्हणतात लाईक एक खूपच शॉर्ट 1 पीस घातलेली बाई आहे, जिला एक लिटरली 14-15 वर्षाचा मुलगा उचलून धरतोय आणि बॅकग्राऊंडला रोमॅन्टिक गाणं लावलंय. आणि म्हणजे हे मे बी आता ऐकताना खूप सिम्पल वाटत असेल, खूप इझी वाटत असेल, और अरे ठीक आहे ना एवढं काय असं वाटत असेल. बट वेन यू गो अँड थिंक अबाउट धिस ऑन अ लार्जर पिक्चर, राईट, की हा जो कंटेंट आहे त्याचा ऑडियन्स अनफिल्टर्ड आहे. युट्यूबवर तरी ॲटलिस्ट देर इज अन ऑप्शन ऑफ एज रिस्ट्रिक्शन, जे तुम्ही तुमच्या पेरेंटल लॉक्स आहेत किंवा व्हिडिओ अपलोड करताना तुम्ही एज रिस्ट्रिक्ट करून तो अपलोड करू शकता. इंस्टाग्रामवर असं काही नाही आहे.
इंस्टाग्रामवर दॅट कंटेंट इज अनफिल्टर्ड. आणि हल्ली आहेत 10-12 कुठल्याही वर्षाच्या मुलांकडे स्मार्टफोन्स आलेले आहेत आता, फॉर एज्युकेशन असेल और फॉर वॉट एव्हर रिझन्स. म्हणजे बरेचदा हे होतं की पेरेंट्स ना खूप इझिली म्हणतात की नाही अरे आम्हाला तर त्या इंस्टाग्राम मधलं काही कळत नाही, आम्ही इंस्टाग्राम वापरत नाही. बट तुमची मुलं वापरतायत और तुमचे रिलेटिव्ह वापरतात, तुमच्या आजूबाजूची लोक वापरतात. सो ऍटलिस्ट बी अवेअर अबाउट तिथे काय टाईपचा कंटेंट आहे. म्हणजे आय रिअली डोंट नो की जर एखादा 10 वर्षाचा मुलगा हा मॉम अँड सन कंटेंट बघतोय तर आय डोंट नो डोक्यात काय परिणाम होत असेल. तो म्हणतो यार दिस इज नथिंग हाऊ मी अँड माय ओन मदर बिहेव. या किंवा लाईक तो कन्फ्युजच होईल बिचारा. मॉम अँड सन म्हणजे काय ऑल दिस लाईफ मॉम म्हणजे कोणीतरी वेगळी व्यक्ती आहे का असं पण. एक्झॅक्ट, इट इज कन्फ्युजन. इट इज अबाउट वॉट काइंड ऑफ इमोशन्स यू आर ट्राईंग टू ट्रिगर ऑडियन्सच्या डोक्यामध्ये, किंवा वॉट काइंड ऑफ फॅन्टसीज यू आर ट्राईंग टू बिल्ड ऑडियन्सच्या डोक्यामध्ये, विच इज हॉरिफाईंग. आणि विथ लाईक दिस AI अल्टर्ड कंटेंट, ओ गॉड, आय डोंट इवन वॉन्ट टू गेट देअर. म्हणजे मी ना खरंच सांगतो, जे लोक इंस्टाग्राम नाही वापरत आहेत ना, एकदा जा वापरा आणि बघा काय घडतंय. आणि इट इज रिअली बॅड, इट इज व्हेरी कन्सर्निंग. सो कमिंग टू द सेगमेंट 3, आता पाठकने एवढे मला प्रश्न विचारले, सो मला इन रिलेशन टू दॅट मला त्याला विचारायचं की आता मी म्हणाले तसं की काय काय ॲक्टर्सना किंवा काय काय कंटेंट क्रिएटर्सना थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागतं टू गेट व्ह्यूज. फॉर एक्झाम्पल आता मला पण वाटलं एका पॉईंटला की मी पण जरा गेट रेडी विथ मी सारखे जरा कंटेंट बनवून बघते, चालेल नाही चालेल माहिती नाही. सो मला थोडं एका पॉईंटला कॉम्प्रोमाइज करावं लागलं की चल लेट्स ट्राय. तसं ॲज अ डिरेक्टर, ॲज अ फिल्म मेकर तुला पण कॉम्प्रोमाइज करावं लागतं का टू गेट व्ह्यूज? आय थिंक नॉट वेन इट कम्स टू द लॉंग फॉर्मॅट कंटेंट. जर असं म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण शॉर्ट फिल्मबद्दल किंवा 100% फिक्शनल आणि क्रिएटिव्ह कंटेंटबद्दल बोललो तर आय डोंट थिंक आय विल कॉम्प्रोमाइज. बट येस, डेफिनेटली वेन वी टॉक अबाउट ॲड फिल्म्स और मार्केटिंग कंटेंट फॉर अदर ब्रँड्स, येस डेफिनेटली, मेनली बिकॉज ऑफ द रिटेन्शन टाइम जो रिड्यूस झालाय. म्हणजे आधी ॲटलिस्ट लोक म्हणायचे की अरे रील्स आल्यामुळे लोकांचा तर अटेन्शन स्पॅन आता हार्डली 1 मिनिटाचा झालाय. ते लोक आता म्हणायला लागले की अटेन्शन स्पॅन तर 4-5 सेकंदाचा आहे. यार 5 सेकंदात मी काय स्टोरी सांगू? मी श्वास घेतला तर 5 सेकंद संपतायत, मी काय स्टोरी सांगणार आहे त्याच्यामध्ये? सो वेन इट कम्स टू दॅट देन येस, समटाईम्स देर हॅज टू बी अ कॉम्प्रोमाइज. मग तुमचा जो क्लायमॅक्स आहे तो तुम्ही आधी रिव्हील करा आणि मग काहीतरी स्टोरी बिल्ड करा, किंवा येस यू हॅव टू देन एक्सपेरिमेंट. सो आपण फॉलोअर्स बद्दल खूप बोलले अख्ख्या सेगमेंटमध्ये किंवा अख्ख्या एपिसोडमध्ये की फॉलोअर्सचा पण एक इफेक्ट असतो आपल्यावर. सो तसं तुला होतं का की यार तू फॉलोअर्स प्रमाणे ठरवशील की तुला तुझ्या ऍड्समध्ये कोणाला कास्ट करायचंय? आय थिंक अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली, आय डोंट नो, बट वेन इट्स अ प्रोजेक्ट ज्याला बाहेरनं प्रोड्युस्ड आहे और बाहेरनं फायनान्शियली बॅक्ड आहे, आय थिंक फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली तो डिसिजन माझ्यावर नाही येत. देन इट्स द प्रोड्युसर स्कॉलर ज्यांनी पैसे लावलेत, शेवटी तो त्याचा डिसिजन आहे की त्यांची काय प्रायोरिटी आहे. सो आय थिंक जेव्हा स्वतःचे काही प्रोजेक्ट्स करतोय, शॉर्ट फिल्म्स असतील किंवा असं, तेव्हा इट हॅज टू बी अ फेअर ट्रेड, की व्हॉट आय एम पुटिंग इन आणि व्हॉट समोरचा व्यक्ती इज गोइंग टू पुट इन. आणि आय थिंक त्या पॉइंटला मोर दॅन फॉलोअर्स और मोर दॅन कोणाचा किती रीच आहे, फॉर मी व्हॉट मॅटर्स इज कोण किती डेडिकेटेड आहे ते काम करण्यासाठी. जर उद्या एक मे बी लाखभर फॉलोअर्सवाला माणूस आहे, पण मला ते माझं प्रोजेक्ट मग त्याच्या हिशोबाने हळूहळू तो वेळ देईल, तेव्हा 1 तास अर्धा तास असं करायला लागतंय आणि महिनाभर त्याला चेज करायला लागतंय की नाही वेळ दे, तर मग नाही, आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दॅट. सो दिस इज हाऊ यू ड्रॉ द लाईन. दिस इज हाऊ आय ड्रॉ द लाईन. आय थिंक फॉर मी डेडिकेशन कम्स फर्स्ट, बिकॉज मी थिएटरमध्ये हे खूप जास्त बघितलंय. जेव्हा तुम्ही लोकांना हात जोडून पाया पडून बोलवता, तेव्हा तुम्ही त्यांना यू कॅनॉट, आता कमांड देम इज अ रॉंग वर्ड ऍक्च्युअली, बट यू कॅनॉट कंट्रोल देम ॲज द डायरेक्टर, और यू कॅनॉट गेट द डिझायर्ड आउटपुट, बिकॉज देर इज ऑलवेज दिस फिअर की कोणत्याही मिनिटाला और कोणत्याही सेकंदाला ते म्हणतील चल उद्यापासून मी नाही येत. तिकडे त्यांना बांधून नाही ठेवलंय कोणी, आणि ते फक्त 2च गोष्टींनी होऊ शकतं. एक, इफ देर इज मनी, और सेकंड, इफ देर इज डेडिकेशन. सो इफ देर इज नो मनी, देन एव्हरीथिंग कम्स डाऊन टू द डेडिकेशन. करेक्ट. सो आपलं हे पण एक बोलणं झालं आता की कॉम्प्रोमाइज कधी कधी करावं लागतं. सो तसं तू कधी कुठली कन्सेप्ट रिजेक्ट केली का बिकॉज इट डिडंट अलाइन विथ युअर व्हॅल्यूज? म्हणजे लाईक अपॉर्च्युनिटी छान आहे, लोक छान आहेत, बट द
द काइंड ऑफ कंटेंट दे वॉन्ट टू पुट इज नॉट रिअली मॅचिंग विथ युअर स्टाईल. आय थिंक म्हणजे आत्तापर्यंत मी असं व्हॅल्यूज किंवा मॉरल्समुळे तर नाही केलेलं, बट येस डेफिनेटली आय हॅव टर्न डाऊन ऑर पॉज्ड अ फ्यू आयडियाज बिकॉज आय फेल्ट इट वॉजंट लॉजिकल इनफ. आणि वेन आय से लॉजिक आय मीन इन टर्म्स ऑफ म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट लार्जर दॅन लाईफ थिंग्स आणि या सगळ्या गोष्टी, पण काही वेळेला काही गोष्टी एस्पेशली सोशल मेसेजिंग जेव्हा इन्व्हॉल्व्ह होतं तेव्हा काही गोष्टी ओढून ताणून केल्या जातात आणि आय एम ॲब्सोल्युटली अगेन्स्ट इट. म्हणजे अरे पिरियड्सवर काहीतरी बोललं तर व्ह्यूज येणारच आहेत, किंवा प्रेग्नन्सीवर मी काहीतरी बोललं तर व्ह्यूज येणारच आहेत, किंवा म्हणजे या किंवा हे टॉपिक्स ट्रेंडिंग आहेत, किंवा पेट्रिऑटिझम सध्या ट्रेंडिंग आहे, तुम्ही देशभक्तीवाला काहीही बनवा ते ट्रेंडिंग. सो जेव्हा एखादं ग्रुप ऑफ पीपल किंवा एखादी व्यक्ती मला या पॉइंट ऑफ व्ह्यूनी अप्रोच होताना मला जाणवतं ना की यांना जास्त फरक पडतोय ट्रेंडिंग काय आणि यांना व्ह्यूज कुठून येणार आहेत, आणि त्यांच्या स्टोरीमध्ये और त्यांच्या कन्सेप्टमध्ये खरं तर तेवढं पोटेन्शियल नाहीये. आय थिंक लाईक दॅट इज द टाइम वेन आय टेक अ स्टेप बॅक. सो आता तू म्हणाला की पिरियड्सचा विषय ट्रेंडिंग आहे, पेट्रिऑटिझम ट्रेंडिंग आहे, सो दिस आय थिंक कम अंडर गुड कंटेंट. सो इज गुड कंटेंट इनफ का? त्याचं कसं तुम्ही प्रमोशन करताय, कसं मार्केटिंग करताय? म्हणजे आपलं कंटेंट कितीही छान असलं तरी इट लॅक्स व्ह्यूज किंवा इट लॅक्स द टार्गेट ऑडियन्स. सी आय थिंक गुड कंटेंट इट सेल्फ वॉज नेव्हर इनफ. एकदम जुन्या मूवीज जरी आपण जाऊन बघितल्या, they have always worked on some sort of marketing. Obviously you cannot decline the importance of good content. लोकांना आता तर लोक खूपच अवेअर झाली आहेत आणि विथ द एक्सपोजर जे त्यांना मिळत आहे वेगवेगळ्या OTTs मधनं आणि वेगवेगळ्या कंट्रीज मधनं येणाऱ्या फिल्म्स आणि वेबसिरीज बघायला मिळत आहेत खूप इझिली ॲट देअर फिंगर टिप्स. सो लोक लाईक डेफिनेटली आर अवेअर, सो त्यांना कळतं गुड कंटेंट काय आहे. बट दॅट वॉज नेव्हर इनफ. इट वॉज ऑलवेज अबाउट मार्केटिंग, जे आता अजून जास्त झालंय, मेनली बिकॉज नाव एव्हरीथिंग इज अबाउट फॉलोईंग अ ट्रेंड. आणि मेनली नॉट जस्ट मार्केटिंग, बट नाव द ट्रिकी पार्ट इज तुम्हाला मार्केटिंग तर करायचं आहे, पण ते अशा पद्धतीने की ते ऑर्गॅनिकच वाटलं पाहिजे. मला लोकांना माझ्या फिल्म बद्दल बोलायला लावायचं आहे, पण ते ऑर्गॅनिक वाटलं पाहिजे. अँड दिस कम्स डाऊन टू द एकदम छोट्यातल्या छोट्या गोष्टी, की एखादं मूवीतलं गाणं आहे, त्याची हुक स्टेप तुम्ही अशी बसवा ज्याच्यावर पटापट रील्स व्हायरल होतील, जे पटापट कोणीही लोक, डान्स क्लासवाले, डान्स ग्रुपवाले, इंडिव्हिज्युअल 2-3 मैत्रिणींचा ग्रुप, कोणीतरी ती हुक स्टेप उचलेल, त्याच्यावर रील्स बनवेल, रील्स व्हायरल जातील, मग त्याच्यासाठी त्याचा रीच वाढेल. सो दिस इज मार्केटिंग. बट अगेन ॲट द सेम टाइम आता आपण एक गुड कंटेंट बद्दल बोललो, पण असे काय काय प्रोजेक्ट्स असतील, काय काय मूवीज असतील किंवा वेबसिरीज असतील जे इतके हाईप्ड आहेत किंवा इतके ओव्हर रेटेड आहेत, त्यांचं मार्केटिंग जबरदस्त केलं, PR जबरदस्त केलंय, पण जेव्हा आपण मग ते मार्केटिंगमुळे आपण बघायला जातो लाईक यू सेड, पण मग ते लोकांना नाही आवडलं. म्हणलं यार एवढं हाईप केलंय हे प्रोजेक्ट, हे चाललंच नाहीये, काय मूवी बनवलंय असं. पण हे जे आहे ना, मग हे कुठे येतं माहितीये का, की हे जे तुम्ही म्हणताय हे का एवढं हाईप आहे, हे का एवढं ट्रेंडिंग आहे, तर किती लोकांमध्ये हिंमत आहे बाहेर येऊन ती सेम गोष्ट पब्लिकली बोलायची. काय बाहेर आल्यावर तुम्ही हो छान होता करताय, इज व्हेरी इम्पॉर्टंट. याचं खूप प्राईम एक्झाम्पल इज आदिपुरुष सारखा मूवी, जो मूवी माहितीये घाणच आहे, देर इज नो जस्टिफिकेशन फॉर दॅट मूवी, पण तरी त्या मूवीनी काय 600-700 करोडमध्ये तो बनला होता बनताना. आणि आय थिंक त्यांनी थिएटरमध्ये असतानाच त्यातले 400 करोड वगैरे रिकव्हर केले होते. आता OTTवरनं बाकीचेही रिकव्हर झाले असतील. सो वेन यू आर टार्गेटिंग अ स्पेसिफिक मूवी सेईंग दॅट इट्स बॅड, जेव्हा सगळे फिल्म क्रिटिक्स वाईट म्हणतात, सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स वाईट म्हणतात, इंडिव्हिज्युअल्स वाईट म्हणतात, पण तरी तुम्ही जाऊन तो मूवी बघताय बिकॉज इट्स पार्ट ऑफ द ट्रेंड, और बिकॉज तुम्हाला जाऊन तुम्हाला पण एक रील टाकायची आहे की हे कसा हनुमान हे घाणेरडे डायलॉग बोलतोय, राईट. सो देन यू डोंट गेट टू से दॅट इट्स अ बॅड मूवी बिकॉज तुम्ही गेलात बघायला, तुम्ही पैसे दिलेत त्या मूवीसाठी. मी पण बघितला, थिएटरमध्ये जाऊनच बघितला मी सुद्धा. सो वाय? बिकॉज देर इज दिस क्युरिओसिटी की अरे वाईट म्हणजे नक्की काय वाईट आहे ना. सो आय थिंक तेच आहे. अगेन दिस कम्स टू द मार्केटिंग पार्ट की any publicity is good publicity. Yeah. So, do creators have a responsibility towards society, or is that overrated? I don't think creators have any responsibility towards the society. Okay.
सी आय एम अ क्रिएटर आणि आय विल क्रिएट वॉट आय लाईक टू क्रिएट. ओके, आय हॅव रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स माय प्रोड्युसर जो पैसा लावतोय, कारण तो पैसा लावतोय आणि त्याला रिटर्न्स हवेत. बट ॲज अ सोसायटी आय डोंट थिंक अशी काही स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटी मला वाटतं की क्रिएटर्सच्या डोक्यावर मारली पाहिजे. बिकॉज अगेन जसं आपण सोशल मीडियाबद्दल बोलू किंवा मूवीज बद्दल बोलू, लोक तेच बनवत आहेत ज्याला व्ह्यूज येत आहेत और जे बघितलं जात आहे, बरोबर. आणि मग जर बघितलं जात आहे तर मग यू कॅनॉट ब्लेम द क्रिएटर. देन यू हॅव टू समवेअर आस्क क्वेश्चन्स टू द ऑडियन्स की तुम्ही काय बघताय आणि तुम्ही कशासाठी बघताय. सो आय थिंक रिस्पॉन्सिबिलिटी ऑडियन्सची आहे आणि खूप इझी असतं क्रिएटरला ब्लेम करणं, एस्पेशली विथ मीडिया. इट्स व्हेरी इझी की कोणाला तरी एका डायरेक्टरला पिन पॉइंट करणं आणि म्हणणं की तू तर काय घाणेरडी मूवी काढली आहे, तू अँटी नॅशनल आहेस, तू हे आहेस, तू ते आहेस, तू असं केलंय, तू तसं केलंय. और कोणत्या तरी एखाद्या ऍक्टरला जो ऑलरेडी फेमस आहे किंवा जो काहीतरी काम करतोय त्याला येऊन बोलणं, एखाद्या ऍक्टरला नेपोटिझम वरनं सारखं बोलणं खूप इझी आहे. इट इज व्हेरी इझी 100 लोक मिळून जेव्हा एका माणसाला पिन पॉइंट करणार आहेत. बट तुम्ही 100 लोक मिळून काय बघताय? शेवटी कोणताही मूवी, कोणताही वेबसिरीज, कुठलाही रील बनतंय ऑडियन्ससाठी. कोणी असं नाही म्हणत आहे की मी 100 करोड लावून माझ्या सॅटिस्फॅक्शनसाठी मूवी बनवतो. माझ्याकडे 100 करोड नाही आहेत उगाच माझ्या हौशेवर उडवायला. मी बनवतोय की ते बघितलं जावं ऑडियन्समध्ये. तर मग इट इज ऑडियन्सची रिस्पॉन्सिबिलिटी. क्रिएटरची रिस्पॉन्सिबिलिटी कुठे आहे टुवर्ड सोसायटी, की तुम्ही जो कंटेंट बनवताय तो करेक्ट प्लॅटफॉर्मवर अपलोड करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. जसं आपण मगाशी म्हटलं की जो बोल्ड कंटेंट आहे, जो थोडासा काय म्हणूया आपण सेन्सिटिव्ह कंटेंट आहे, तो तुम्ही तशा प्रकारच्या वेबसाईट्सवर, तशा प्रकारच्या ॲप्सवरती अपलोड करा जे त्यासाठीच बनलेले आहेत, जिथे लोक मेंबरशिप्स किंवा सबस्क्रिप्शन्स घेत आहेत टू वॉच बोल्ड कंटेंट और टू वॉच व्हॉट एव्हर कंटेंट त्या कॅटेगरी मधला. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर उद्या जाऊन म्हटलं की डबा स्पाइस ओनली फॅन्सवर अपलोड करायचं आहे, कोणी नाही सबस्क्रिप्शन घेणार आहे त्या गोष्टीचं विकत, राईट. बिकॉज तो त्यासाठी बनलेलाच नाही. येस. सो आय होप की खूप असं हेवी डोसेज नाही झाला. बट टू कन्क्लूड विथ, आय थिंक इट डिपेंड्स की शेवटी ऑडियन्सला काय बघायचंय, त्यांना काय आवडतंय. चूक बरोबर असं काहीच नाहीये. इट ऑल डिपेंड्स ऑन पर्स्पेक्टिव्ह आणि तुमची चॉईस. सो आय थिंक म्हणजे वाईल एंडिंग दिस एपिसोड, प्रश्न हाच आहे की तुम्ही जस्ट बिकॉज एखादी गोष्ट ट्रेंडिंग आहे आणि तुमच्या फीडवर आली आहे म्हणून तुम्ही कन्झ्युम करताय त्या गोष्टीला, का तुम्ही ऍक्च्युली त्याला क्वेश्चन करताय, तुम्ही ऍक्च्युली त्याच्या मागे काही थॉट प्रोसेस तुमची एनेबल होतीये. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की एखादा जेव्हा पॉलिटिकल व्ह्यूज, कॉन्स्पिरसी थिअरीज आणि ऑनलाईन डिबेट्स किंवा एकमेकांबरोबरचे बॅन्टर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या फीडवर येत आहेत, हाऊ आर यू रिॲक्टिंग टू दॅट? तुम्ही ओ माय गॉड शेअर हे करताय का तुम्ही ऍक्च्युली एक सेकंड थांबून विचार करताय आणि मग तुमची रिस्पॉन्सिबल ऍक्शन त्याच्यावर काहीतरी घेताय? सो येस, दॅट इज इट फॉर टुडेज एपिसोड. वी होप जे आम्हाला म्हणायचं होतं ते तुम्हाला पोहोचलंय, कळलंय. आणि तुमचे जे काही थॉट्स असतील प्लीज ड्रॉप देम इन द कमेंट्स. आम्हाला आवडेल तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू जाणून घ्यायला. सो दिस पर्टिक्युलर एपिसोड इज डेडिकेटेड टू द ऑडियन्स इन इटसेल्फ, की यू नो तुम्हाला काय वाटतंय. तेच कारण हा एपिसोड ना कधी कोणत्या क्रिएटरला ब्लेम करण्यासाठी नव्हताच, किंवा हा एपिसोड कसे हे क्रिएटर असं करतात आणि मग आम्ही कसे अंडर रेटेड. इट्स नॉट अबाउट इट. प्रत्येक जण आपापलं काम करताय. दिस वॉज आर हार्टफेल्ट नोट टू द ऑडियन्स की तुम्ही काही गोष्टी बघताय म्हणून त्या अजून वाढतायत. सो समवेअर यू हॅव टू अंडरस्टँड युअर रिस्पॉन्सिबिलिटी. येस, आय थिंक. आणि आता आपण कव्हर अप खूप जास्त करतोय, सो विल स्टॉप. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस एपिसोड आणि तुमचे थॉट्स सांगा आम्हाला. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. Double A Spice.